हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. तर आज आपण बघणार आहे मधल्या वेळात थोडीशी भूक लागते तेव्हा आपल्याला लागणारा स्नॅक्स. तर आज आपण बनवूया तो स्नॅक्स म्हणजेच मसाला पापडी. ही पापडी तुम्ही चहासोबतही खाऊ शकता, नुसतीही खाऊ शकता. कुठे ट्रॅव्हल करत असेल तर तुम्ही ही कॅरी करू शकता. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग बनवूया मसाला पापडी. मसाला पापडी बनवण्यासाठी मी इकडे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे. तर मी इकडे 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेणार आहे आणि 1.5 वाटी आपल्याला बेसनाचं पीठ घ्यायचं आहे. इकडे तुम्ही वाटीचं प्रमाण कोणतेही ठेवू शकता. मी इकडे मीडियम साईजची वाटी घेतली आहे आणि त्यानेच मोजून घेतलं आहे. हे दोन्ही पीठ आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहे. तर एकूण मिळून आपण 3 वाट्या एवढं पीठ घेतलं आहे. आता हे पीठ आपण व्यवस्थित चाळून घेऊया. आता या पिठामध्येच आपण घालणार आहोत अर्धा चमचा एवढी हळद, 1 चमचा लाल मिरची मी वाटून घेतली आहे जाडसर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा चाट मसाला. जर चाट मसाला नसेल तर तुम्ही इकडे आमचूर पावडरचा वापर केला तरी चालेल. 1 चमचा ओवा आपल्याला थोडासा हातावर घासून घ्यायचा आहे आणि मग पिठामध्ये मिक्स करायचा आहे. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा कस्तुरी मेथी. ही पण आपल्याला हातावर थोडीशी घासून घ्यायची आहे. आता घालूया चवीनुसार मीठ. तसेच यामध्ये आपण घालणार आहोत 1/4 वाटी एवढं तेल. तेल घालायच्या आधी हे सर्व मिश्रण आपण सुक्केच हे जिन्नसे मिक्स करून घेऊया. जिन्नसे मिक्स झाले आहे. आता यामध्ये तेल घालूया. तेलाचं मोहन घालून तेल गरम न करता मी असेच घातले आहे. आता हे पिठाला आपल्याला एकदम व्यवस्थित लागून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपल्याला हे असे चोळायचे आहे. नसेल जमल्यास 2 हातानेही तुम्ही हे पिठाला चोळू शकता. याने आपली पुरी एकदम क्रिस्पी होणार आहे. तर या प्रकारेच मी सर्व पीठ तेलामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता तेल एकदम प्रॉपर मिक्स झालं आहे पिठामध्ये. आता यामध्येच थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं आहे. पण इकडे आपल्याला नॉर्मल पाणी नाही घ्यायचं आहे, थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे. जेणेकरून आपण आपल्या हातांना ते सोसेल एवढंच आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे. कोमट पाणी घालून एकदम कडक पीठ मळायचं आहे. आपल्याला जरा पण सेमी सॉफ्ट या सॉफ्ट असं पीठ नाही, एकदम कडक पीठ मळायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे एकदम घट्ट पीठ मळले आहे. याचप्रमाणे आपल्याला एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचे आहे. आता यावरच घालूया 1 चमचा एवढे तेल. तेल घालून आपल्याला हे खलबत्त्याने या प्रकारे टेचून घ्यायचं आहे. ह्याला व्यवस्थित टेचून घ्यायचं आहे, जेणे हे पीठ एकदम स्ट्रेंथ होईल यामुळे. आता हे मला घमेल्यात जमत नव्हतं, त्यामुळे मी प्लॅटफॉर्मवरच घेतलं आहे. तर तुम्ही असंही करू शकता किंवा पीठ मळताना तुम्ही परातीचा वापर केल्यास अतिउत्तम. तर याप्रमाणेच आपल्याला टेचून घ्यायचं आहे. तर 3 मिनटं आपण हे असेच फोल्ड करून टेचून घेणार आहोत. तर इकडे माझे 3 मिनटं झाले आहे आणि मी हे या प्रकारे टेचून घेतले आहे. आता ह्याला एकदा परत आपण मळून घेऊया आणि याचा प्रॉपर गोळा करून आपण याला 10 मिनटं असेच रेस्ट करायला ठेवणार आहोत. इकडे आपले 10 मिनटं झाले आहे. आता आपण मसाला पापडी बनवूया. पापडी बनवण्यासाठी आता आपण पीठ काढून घेऊया. काढून ह्याला परत एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचे आहे. तर हलक्या हाताने पीठ मळून झाले आहे. आता पापडी बनवूया. पापडी बनवण्यासाठी मी पिठाचे 5 असे कट करून घेणार आहोत. मीडियम साईजचे आपल्याला कट करायचे आहे आणि बाकीचे पीठ आपण झाकण लावून असे बंद करून ठेवूया. आता हे एक गोळा करून घ्यायचा आहे. लांबडा असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि ह्याचे आपण आता मीडियम असे कट करणार आहोत आणि ह्याची आपण लाटी बनवून घेणार आहोत. इकडे माझे कट करून झाले आहे. अशा प्रकारे मी सर्व पिठाचे असे कट करून घेतले आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता. हे असं करून आपल्याला प्रेस करायचं आहे. तर मी इकडे सर्व पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले आहे. आता यावरच 1 चमचा तेल टाकून आपल्याला हे सर्व पिठाला लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं पीठ एकदम सुक्का पडणार नाही. त्यामुळे ते याप्रमाणे मी लावून घेतलं आहे.
जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली एक मोठी लाटून मीडियम साईजची ती ज्याप्रमाणे आपण पुरी बनवतो त्याप्रमाणेही बनवू शकता. आता पापडी बनवूया. पापडी बनवण्यासाठी मी इकडे एक पिठाचा गोळा घेतला आहे. बाकीचे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत. ह्याला आपल्याला सुके पीठ लावायचे आहे. सुके पीठ लावून शक्य होईल तेवढे आपल्याला हे पातळ लाटायचे आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशाप्रकारे लाटत आहे. तर याच प्रकारे माझी पापडी लाटून झाली आहे आणि तुम्ही बघू शकता पाठची बोटंही दिसत आहे. एवढी पातळ मी अशी पापडी बनवून घेतली आहे. तर याचप्रमाणे मी बाकीच्या पापड्याही बनवून घेतल्या आहेत. इकडे मी प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे. प्लॅस्टिकच्या पेपरवर आपल्याला थोडेसे तेल घालायचे आहे. तेल घालून ह्याला सर्वीकडे लावून घ्यायचे आहे. जर पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकची छोटीशी बॅग असते ती घेतली तरी चालेल. आता आपण जी पापडी बनवली आहे ती सर्व पापडी यावर घालून घेऊया आणि ह्याला 10 ते मिनटं एक साईड आपल्याला सुकवून द्यायची आहे. आणि इकडे बघू शकता तर इकडे म्हणजे 10 मिनटं झाले आहेत. एक साईड सुटली आहे. आता आपण दुसरी साईडही सुकवून घेऊया. तर अशाच प्रकारे आपल्याला 10 ते 20 मिनटं ठेवून दोन्ही साईड एकदम सुकवून घ्यायचे आहे. यातील सर्व मॉइश्चरायझर निघून जातील आणि आपली पापडी एकदम क्रिस्पी होईल यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर 20 ते 25 मिनटं झाले आहे आणि मी दोन्ही साईडने पापडी एकदम सुकवून घेतली आहे. ह्याला खूप जास्त ड्राय नाही करायचे आहे. 20 ते 25 मिनटंच आपल्याला ठेवायचं आहे. तर या प्रकारे मी सर्व एक वर एक लावून घेते. तर तुम्ही इकडे बघू शकता ही चिपकत नाही आहे. म्हणजे ह्यातील सर्व मॉइश्चरायझर निघून गेले आहे. आता आपण हे फ्राय करूया. मी काही बुऱ्या स्टीलच्या प्लेटवरही ठेवलेल्या तर त्याही याच प्रकारे मी दोन्ही साईडने सुकवून घेतल्या आहेत. पापडी तळण्याच्या आधी आपण एक मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी इकडे घेतला आहे 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर आणि अर्धा चमचा काळी मीठ. हे सर्व मिक्स करून आपण साईडला ठेवूया. तर इकडे तेल गरम झाले आहे आणि मी पापडी घातली आहे. खूप जास्त हाय तेल गरम नाही. तेल नॉर्मल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आणि या प्रकारे प्रेस करायचे आहे आणि 1 मिनिटातच ही पापडी तळून होते. दोन्ही साईडने आपल्याला थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत हिला तळून घ्यायचं आहे. पातळ असल्यामुळे हिला तळायला खूप जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिटात आपली पापडी तळून रेडी होते. आता आपण काढून घेऊया. आहे की नाही एकदम मस्त. तर घरी नक्की ट्राय करा. तर यावरच आपण घालणार आहोत मसाला जो की आपण बनवून ठेवलेला. या प्रकारे आपली मसाला पापडी रेडी आहे. मी दुसरीही पापडी तुम्हाला तळून दाखवते. तर तुम्ही इकडे बघू शकता पापडी टाकल्या लगेच वरती येते. वरती आली की तिला झाऱ्याने आपण थोडी अशी प्रेस करणार आहोत. प्रेस करून हिला परत उलटी करायची आहे आणि दुसऱ्या साईडनेही याच प्रकारे तळून घ्यायची आहे. तर 1 मिनिटात आपली पापडी तळून रेडी झाली आहे. एकदम पटकन रेसिपी होते. घरी नक्की ट्राय करा. आता ही आपण काढून घेऊया. काढून यावर परत आपण मसाला घालूया. जर मसाला नसेल घालायचा तर तुम्ही नुसतीही खाऊ शकता. तर इकडे आपली मसाला पापडी रेडी झाली आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा अँड शेअर करा.